नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपला लेखनाचा म्हणजे बुकच्या लेखनाचं जे काही काम होतं ते आता पूर्ण झालेलं आहे. 2009 ते 2023च्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आहेत डिपार्टमेंटल PSIच्या मुख्य परीक्षेच्या आणि त्यामध्ये जेवढे काही प्रश्न आहेत फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिनचे, या सर्वांचं विश्लेषण केलेलं आहे. या सर्वांचं विश्लेषण केलेलं आहे आणि ते देखील टॉपिक वाईज, म्हणजे कोणता तरी टॉपिकवर तुम्हाला प्रश्न आला तरी त्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे, जास्तीत जास्त आपण त्याचं विश्लेषण देखील देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते कशा पद्धतीने आपण दिलेलं आहे ते पण आपण पाहणार आहोत. आता एक प्रश्न आहे आयोगाचाच बघा, खालीलपैकी कोणती चाचणी बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी केली जाते. आता एक कॉमन काय हो, डर्मल नायट्रेट टेस्ट असं त्याचं काय आन्सर आहे. पण एवढ्यावरच आपण थांबलेलो नाही, तर अनेक साऱ्या टेस्ट तुम्हाला अभ्यास करण्यासाठी दिलेली आहेत की बाबा डर्मल नायट्रेट टेस्ट जी आहे ती गन पावडरचे अंश शोधण्यासाठी केली जाते. पण त्यामध्ये नायट्रेस किंवा नायट्राइटचे कण हे ज्यावेळेस सापडतात त्याच वेळेस ती काय असते, पॉझिटिव्ह असते. किंवा पॅराफिन टेस्ट आहे बघा, त्यानंतर SS आहे, त्यानंतर इलेक्ट्रिक मायक्रोस्कोप ही पण आहे टेस्ट. अशा अनेक साऱ्या गोष्टी आपण एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे, ते पण आणखी पाहू. पुढे आहे बघा, सपाट पृष्ठभागावरील पायाच्या ठशाची नोंद कशाद्वारे घेतात. आता याचा आन्सर काय, छायाचित्रणाने किंवा फोटोने घेतात. मग पायाच्या ठशांचे प्रकार वगैरे आपण ते एकत्रितच आणलेले आहेत आणि योग्य असा संदर्भ देखील देण्याचं काम केलेलं आहे त्यामध्ये. त्यानंतर बघा, पायाचे ठसे घेण्याच्या एकूण किती पद्धती आहेत, 4 आहेत. आणि सर्वात चांगली पद्धत म्हणून आपण कशाला ओळखतो, प्लॅस्टर ऑफ पॅरिसला ओळखतो. आणि थंड प्रदेशामध्ये घेण्याची कोणती पद्धत आहे सर्वात चांगली, तर ती आहे मेन. तर अशा पद्धतीनं आपण अनेक साऱ्या गोष्टी या एकाच ठिकाणी आणलेल्या आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की फायदा होणार आहे. त्यानंतर आणखी काही आहेत बघा पॉईंट. तर अशा पद्धतीनं सर्व काही एकत्रित आणण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. वेगळं असं कोणतंही पुस्तक तुम्हाला घ्यायची आवश्यकता नंतर पडणार नाही. सध्या तरी ही तुम्हाला PDF स्वरूपामध्येच मिळणार आहे आणि नंतर काही वेळानंतर तुम्हाला ते पुस्तक स्वरूपामध्ये देखील मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध आपण करून देणार आहोत. आता जर बघायचं झालं, बुडण्याशी संबंधित ज्या काही चाचण्या आहेत ते 2021मध्ये ही एक आलेली होती, कोणती, गेटलर. आणि लगेच 2023ला त्यावरीलच पॉईंट विचारला पण वेगळी टेस्ट विचारली, कोणती, डायटम टेस्ट. अनेक साऱ्या टेस्ट देखील आहेत बुडण्याशी संबंधित. आणखी एक आहे फॉर्म टेस्ट पण आहे किंवा फॉर्म टेस्ट पण तिलाच म्हणतात. तर अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत त्या आपण एकत्रित आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता 23मध्ये एक प्रश्न देखील आलेला होता बंदुकीच्या गोळीवरचा. सर्वतः तो संकल्पनात्मक प्रश्न होता, अनेकांचा आलेला आहे आणि अनेकांचा चुकला देखील आहे. तर या अशा संपूर्ण प्रश्नांचं जे आपण विश्लेषण आहे प्रत्येक कन्सेप्टचं अशा स्वरूपामध्ये एकत्रित आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही संकल्पना ज्या आहेत बॅलिस्टिकमधल्या त्या देखील आपण मराठीमध्ये आणलेल्या आहेत आणि त्यांना एकत्रित करण्याचं काम केलं. त्यामुळे काय होईल, आयोगाचा जो काही मोटिव्ह आहे तो तुम्हाला लवकरात लवकर समजून येईल आणि वेगळं असं करण्याची गरज पडणार नाही. जास्तीत जास्त फॅक्च्युअल डाटा जो आहे तो आपण एकत्रित आणलेला आहे. त्यानंतर आणखी काही प्रश्न आहेत बघू शकतो. 2 फिंगर टेस्टबाबत. 2 फिंगर टेस्ट जी आहे ती एक लैंगिक गुन्ह्यामध्ये आक्षेपार्ह एक काय होती, टेस्ट होती. नंतरच्या काळामध्ये 2013मध्ये ती काय करण्यात आली, रद्द करण्यात आली. अशा काही टेस्ट होत्या ज्या मानवी हक्काचं उल्लंघन करत होत्या. मग त्या कोणकोणत्या होत्या त्यावर देखील आपण एक नजर करून घेऊया किंवा तो एक मुद्दा आपण पाहून घेऊया. 2 फिंगरचं जर आपण विश्लेषण जे आहे ते योग्य पद्धतीने दिलेलं आहे. त्यानंतर आणखी काही आहेत बघा. आणि ही जी काही टेस्ट आहे 2013चा एक खटला आहे, राजेशचा खटला होता. त्यामध्ये ती टेस्ट काय 2 फिंगर नावाची जी काय टेस्ट आहे ती काय ठरवली, कालबाह्य ठरवलेली होती. त्यानंतर आणखी काही आहेत बघा टेस्ट, अशा न्यायालयानं त्या कालबाह्य ठरवलेल्या होत्या. पुढील आहे कोणती आहे, व्हर्जिनिटी टेस्ट एक आहे बघा. त्यानंतर आणखी आहेत काही टेस्ट, नार्को वगैरे तर तुम्हाला कॉमनलीच माहिती आहे. तर अशा ज्या काही टेस्ट आहेत, आधी आपल्या ह्याच्यामध्ये
तपासामध्ये केल्या जात होत्या, पण न्यायालयाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या खटल्यामध्ये त्या आता काय करण्यात आल्या, रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर हे पण तुम्ही लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीनं आपण एकत्रित पद्धतीनं आपण जे काही फॅक्च्युअल माहिती आहे ती एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना तर खूप फायदेशीर ठरणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना लहान लहान कन्सेप्ट माहिती नाहीत किंवा मग फॅक्च्युअल डाटा एकाच पुस्तकामध्ये मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे काय ठरणार आहे, संजीवनी ठरणार आहे. आता ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी आपला जो काही नंबर आहे त्यावरती एक मेसेज करा, तुम्हाला ते मिळून जाईल. त्याची जी काही त्याची फीस आहे ती भरा आणि तुम्हाला ती PDF सध्या अभ्यास करण्यासाठी अवेलेबल होऊन जाईल. किंवा मग नंतर जाहिरात आल्याच्या नंतर जर तुम्ही घेतलं तर त्या पण वेळेस तुम्ही घेऊ शकता. त्यावेळेस हीच PDF पुस्तक स्वरूपामध्ये देखील अवेलेबल होईल. चला, हाच एक आपला काय होता उद्देश होता आज आपला व्हिडिओ बनवण्यामागे. तर ज्यांना गरज असेल ते घेऊ शकतात विद्यार्थी. हा आपला नंबर आहे, त्यावरती कॉल करा किंवा मेसेज करा. व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करू शकता आणि ही जी काही PDF आहे ती तुम्हाला मिळून जाईल. चला, थांबूया इथेच.